नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे पितृपक्षात जी तांदूळाची खीर बनवली जाते ती खीर बनवतोय। तर अगदी झटपट आणि 20 मिनिटांमध्ये होणारी ही खीर आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्हाला जर का आपली ही तांदूळाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, कारण यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल। चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण तांदूळ कोणता घ्यायचा हे पाहणार आहोत। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की मी इथे इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही आंबेमोहोर तांदूळ घेऊ शकता। इथे जो लॉंग बासमती तांदूळ असतो तो वापरायचा नाही, कारण तो जास्त सुवासिक नसतो आणि आपली जी खीर असते ती एकदम सुवासिक होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जास्त स्टार्च असलेला तांदूळ घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे इंद्रायणी वापरतोय। याऐवजी तुम्ही आंबेमोहोरसुद्धा वापरू शकता। यानंतर हा तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे तांदूळ धुवत असताना जास्त दाबून धुवायचा नाही, फक्त वरती जी पावडर आहे ती गेली पाहिजे। आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याला एक अर्धा तास छान असं भिजत ठेवणार आहोत। आणि अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की अगदी अलगद हाताने तुटेल एवढासा तांदूळ आपला भिजलेला आहे। त्यानंतर हा तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि दाणेदार असा आपण रवा टेक्स्चरचा वाटून घ्यायचा आहे। आणि आता यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। या ठिकाणी आपण जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे। आता हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि मंद गरम झालं की यामध्ये आपण सुरुवातीला 2 चमचा तूप घालून घेणार आहोत। आणि तूप गरम झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आहेत हे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी मनुके आणि बदाम घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे हवं आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता। तर इथे थोडेसे मनुके फुलले की समजायचं की ड्रायफ्रूट्स आपले भाजून तयार झालेले आहेत। आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता याच तुपामध्ये आपण जो तांदळाचा रवा तयार केलेला आहे तो एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण तांदूळ भाजून घेतो त्यावेळेला तुपाचा जो अर्क आहे तो खिरीमध्ये छान असा उतरतो। तूप आतपर्यंत खिरीत मुरलं जातं आणि आपली जी खीर आहे ती एकदम रबडीसारखी लागते। त्यामुळे ही प्रोसेस करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। छान 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत। आणि तुम्ही इथे बघू शकता की तुपामध्ये जेव्हा आपण तांदूळ छान असे भाजून घेतो तर मस्त असे फुललेले आहेत। या ठिकाणी आपण एकूण 4 चमचा तांदूळ घेतलेले होते आणि या 4 चमच्यासाठी आपण इथे 1 लिटर दुधाचा आपण वापर केलेला आहे। तर मंडळी या ठिकाणी आपण गरम दूध वापरलेलं आहे। तर हे दूध फुल फॅट आहे, पूर्ण साई सकट आपण वापरायचं आहे। आणि यानंतर आपण हे 10 मिनिट छान असंच उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे। आणि मंडळी खाली दूध लागू नये किंवा खीर करपू नये म्हणून सतत अधूनमधून असं हलवत राहायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की 10 मिनिटांमध्ये आपली खीर आहे ही दाटसर व्हायला लागलेली आहे। जो आपण तांदूळाचा रवा केलेला आहे तो छान असा फुललेला आहे आणि हळूहळू त्याचं क्रीमी टेक्स्चर असं यायला लागलेलं आहे। तर यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि त्याचसोबत आपण यामध्ये घालणार आहे साखर। बरेच जण सुरुवातीला साखर घालतात, पण त्या प्रकारे आपण साखर घालायची नाही। तांदूळ छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालायची आहे। तर साखरेचं प्रमाण जेवढा आपण तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने आपण तेवढंच अशी साखर घेतलेली आहे। आता साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता की तुम्हाला किती गोड खायला आवडते, पण हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि छान गोड अशी आपली खीर तयार होते। आता साखर घातल्यानंतर आपण आणखीन 10 मिनिट अशीच उकळू द्यायची आहे। तर उकळत असताना सांगितल्याप्रमाणे आपण अधूनमधून सतत अशी ढवळत राहायचं आहे, त्यामुळे खीर आपली खाली करपली जाणार नाही। आणि तुम्ही इथे बघू शकता की 10 मिनिटानंतर आपली मस्त अशी क्रीमी टेक्स्चरची तांदूळाची खीर तयार झालेली आहे। तर मंडळी इथे छान अशी क्रीमी टेक्स्चरची खीर तर तयार झालेली आहे, पण याला छान असा सुगंध येण्यासाठी आपण इथे सगळ्यात शेवटी घालणार आहोत वेलची पावडर। तर इथे आपण 2 चमचा वेलची पावडर घालतो आहे
आणि वेलची पावडर घातल्यानंतर तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडरसुद्धा घालू शकता. मी इथे अगदी किंचित असं जायफळ किसून घातलेलं आहे. तर ही प्रोसेस सगळ्यात शेवटी करायची आहे, त्यामुळे छान असा सुगंध टिकून राहतो आणि जायफळ आणि वेलचीचा फ्लेवर एकदम छान लागतो. आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि एक छोटीशी उकळी आणायची आहे आणि यानंतर आपण खीर ही थंड करायला ठेवायची आहे. तर मंडळी, ही खीर बनवत असताना अगदी घट्ट अशी करायची नाही, कारण ती जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती घट्ट होत जाते. तर मंडळी, आहे की नाही मस्त अशी रबडीसारखी आपली तांदूळाची एकदम झटपट होणारी खीर. तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का आपली ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.